पात्र असतात, पण त्यांना म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे किंवा नीट माहिती नसल्यामुळे त्याचा लाभ मिळत नाही. म्हणजे जर 100% पैकी 70% लोकांना मिळाला, म्हणजे पात्र असून 30% जर मिळत नाही, त्यांच्यामुळे ती योजना टीका होते. तर ह्याची जी अंमलबजावणी जी आहे त्याच्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टीम अशी तुम्ही आता म्हणा तुम्ही काही सजेशन द्या म्हणून मी सजेशन देतो. नाही, चांगलं आहे. आपण असं मॉनिटरिंग सिस्टीम असावी की की त्याचं एक स्वतंत्र खातं निर्माण करावं, त्याला एक कॅबिनेट दर्जाचे मंत्री असावे, त्यांना सगळ्या खात्यांना ऍक्सेस असावा आणि त्यामुळे जर त्यांनी जर असं मॉनिटरिंग केलं काय तर ह्या योजना खरोखर लोकांना प्रत्यक्ष लाभ होऊ शकेल. आणि माझं एक सजेशन असं आहे की शिंदे साहेबांनी ह्या सगळ्या याच्यात जो हे केलेलं आहे ते शिंदे साहेबांकडे ते काम सोपवलं तर ते चांगलं होऊ शकेल आणि चांगला त्यांना सगळे अधिकार त्याग करायचं. आपली या खात्याला शिवशाही खातं असं नाव द्यावं अशी माझी सूचना आहे. आपली सूचना चांगली आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये फायनान्शियल मॉनिटरिंग हे सीएजीच्या थ्रू होतं. सोशल ऑडिट करता आपल्याकडे कुठली यंत्रणा नाही. या योजनांचं केवळ आपण फायनान्शियल ऑडिट करतो सीएजीच्या माध्यमातून. निश्चितपणे फ्लॅगशिप ज्या योजना आहेत याच्या सोशल ऑडिटची देखील काही व्यवस्था आम्ही उभी करू. सुरेंद्र गांकर एक मिनिट सुरेंद्र गांकर आता आपला निधी परत जात नाहीये, निधी आपण पूर्ण खर्च करतो. सुरेंद्र गांकर सुरेंद्र एकच मिनिट एक 1 मिनिट सुरेंद्र काही राज्यांमध्ये तेवढे आमदार नसताना विरोधी पक्षाने दिलं गेले असा विचार आपल्याकडे होणार. बघा, हा निर्णय अध्यक्षांना करायचा. हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो, हा अध्यक्षांचा निर्णय असतो. अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल. आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेते पद नव्हतं 10 वर्ष, तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्ष नेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते, किंवा सगळ्या प्रकारे त्या जागांवर जिथे स्टॅट्युटरीली विरोधी पक्ष नेता असतो तिथे त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं. या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करतील आम्हाला तो मान्य असेल. त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्ष नेता द्यायचा, आम्ही कधीच विरोध करणार नाही. तिथे कुठे लाडकी बहीण कोणतरी बोलते. एकच